श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज मुलांच्या बुद्धिवाढीसाठी 2 स्तोत्र सांगते. गणपती स्तोत्र आणि सरस्वती स्तोत्र. हे 2 स्तोत्र अत्यंत प्रभावी आहेत. आईने मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून या स्तोत्राचं नित्य एकदा पठण करायचं. सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेला केलं तरी चालतं. या स्तोत्राने सव्वा महिन्यात मुलांच्या बुद्धीमध्ये अत्यंत वाढ होते. तर मी हे स्तोत्र आता वाचते. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायकं भक्तावास स्मरे नित्यायु कामार्थसिद्धये. प्रथम वक्रतुण्डच्च एकदन्तद्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्ष गजवस्त्र चतुर्थकं लम्बोदर पंचमच्च षष्ठविकटमेव च सप्तम विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथाष्टकं नवम भालचन्द्रच्च दशम तु विनायकं एकादश गणपति द्वादश तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्धये पठेन्नर न च विघ्नभयतस्य सर्वसिद्धकरो प्रभु. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपति स्तोत्र षड्भे मासे फल लभेत संवत्सरेण सिद्धि च लभते नात्र संशय. अष्टभ्यो ब्राह्मणे भक्ष लिखित्वा समर्पयेत तस्य विद्या भवे सर्वा गणेशस्य प्रसादत. इति श्री नारद पुराणे संकटनाशन श्री गणेश स्तोत्र संपूर्णं. सरस्वती स्तोत्र. या कुंदे तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर्देवो सदा वंदिता. सा मां पातु भगवती सरस्वती निःशेष जाड्या पहा निःशेष जाड्या पहा निःशेष जाड्या पहा. इति श्री सरस्वती स्तोत्र संपूर्णं. ह्या 2 स्तोत्रांनी मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये खूप वाढ होते, स्मरणशक्ती वाढते. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, एक छानशी कमेंट लिहा. अजूनही तुम्हाला कोणत्या स्तोत्रमंत्राची माहिती जर हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.